जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी सुनील शिंदे. जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. आज शनिवारी संमेलनाचा दुसरा दिवस असून बालकुमार साहित्य मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. नाशिकमध्ये 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात होतंय. या निमित्तानं साहित्यप्रेमी संमेलन स्थळाला भेट देत आहेत. शनिवारी संमेलनाचा दुसरा दिवस. आज होणाऱ्या बालकुमार साहित्य मेळाव्याचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लहान मुलांसोबत यावेळी गप्पा गोष्टीही केल्या. तर बालकुमार साहित्य मेळाव्याला बाल कलाकारांचे लाईव्ह शो पाहण्यास मिळाले. यामुळे मोठ्या प्रमाणात बाल रसिक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. नाशिकमध्ये 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी नाशिकच्या हुतात्मा स्मारकातून विद्रोही साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीलाही सुरुवात झाली आहे. विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील, उद्घाटक डॉक्टर गौहर रजा यांनी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडीला सुरुवात केली. पहले तो मैं ये कहना चाहता हूँ कि मैं बहुत गौरवान्वित अपने को महसूस कर रहा हूँ आप लोगों का एक हिस्सा बन करके, यहाँ विद्रोही सम्मेलन का हिस्सा बन रहे. दूसरी बात यह है कि इन्हीं सम्मेलनों ने, इन्हीं लोगों ने जो यहाँ साथ खड़े हैं, वो जनरेशन जो पीछे खड़ी हुई है, जो बच्चे हैं, उन्होंने इस देश के लोकतंत्र को आज तक बचाया है. आज तक जो बचाया गया है वो इन्हीं सम्मेलनों से, जो लोगों के दिमागों पे असर करते रहे, उनकी मानसिकता पे असर करते रहे, उन्हें ख्वाब दिखाते रहे. इन ख्वाबों ने ही हमारे लोकतंत्र को आज बचा कर, इनके ऊपर बड़ा प्रहार. इसलिए आज इस सम्मेलन की जिम्मेदारी भी बहुत बड़ी है और मैं ये मानता हूँ कि यहाँ से जो आवाज़ उठेगी वो उन लोगों को जो लोकतंत्र के खिलाफ हैं, जो लोकतंत्र पर प्रहार कर रहे हैं, जो आज की सरकार में बैठे हुए हैं, उन लोगों को एक करारा जवाब इसी शहर से, इसी प्रांत से एक बार फिर उठेगा और उनको पराजित करेगा. संविधानाच्या समर्थनार्थ दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी CA-NCR कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देशातून हाकलवून लावण्याच्या विरोधात या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बहुजनांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याचं मुख्य संयोजक राजू देसले यांनी सांगितलं. पूर्ण महाराष्ट्रातून संविधानाच्या सन्मानार्थ 15वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन या नाशिक शहरामध्ये होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या देशामध्ये NRC, CA कायदे आणि या देशातल्या सर्वसामान्यांना देशातून हाकलून देण्याचं डाव करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बहुजनांच्या साहित्याला प्रेरणा देण्याकरता महात्मा फुले यांनी दिलेल्या विचारानुसार हे साहित्य संमेलन 2 दिवस होणार आहे. यावेळेस CBS येथून या दिंडीला सुरुवात होऊन शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे CBS जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गे अशोक स्तंभ या मार्गे KTHM कॉलेजमध्ये दिंडीचा समारोप करण्यात आला. दिंडीला डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, सुधाकर गायकवाड, डॉक्टर अजिज नदाफ, शशिकांत उन्हावणे, मुख्य संयोजक राजू देसले, प्राध्यापक प्रतिमा परदेशी, यशवंत मकरंद, ॲडव्होकेट मनीष बस्ते उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी मानस दोशी, नाशिक. नागरिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले मराठी मासिक दक्षताचे प्रकाशन करण्यात आले. 47 वर्षापासून दर्जेदार परंपरा असलेले नागरिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले वाचकप्रिय मराठी मासिक म्हणजे दक्षता. या पुस्तकाच्या माध्यमातून खून झालेल्या आरोपीला
पोलीस कसं ताब्यात घेतात, महिलांच्या सुरक्षिततेबाबत असलेल्या संकल्पना, अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची भूमिका असे विविध विषय वेगवेगळ्या दक्षता पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनात दक्षता पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याबाबत आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी अधिक माहिती दिली. नाशिक नगरीमध्ये आज आनंदाचा उत्साह आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे 94व्या अखिल मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनासाठी नागरिकांची आता गर्दीला सुरुवात देखील झाली. आता काही स्टॉल देखील आहेत. त्याचबरोबर आता हे जे स्टॉल आहे दक्षता म्हणजे गेल्या 47 वर्षापासून राज्यांमध्ये नक्षलवादी असो, गुन्ह्यांची उकळ करणे, अंमली पदार्थाच्या वेळेत पोलिसांची काय भूमिका असते, महिलांच्या सुरक्षेबाबतीत काय भूमिका असतं, याचं पोलिसांच्या कामकाजाबद्दल हे पुस्तक असतं. या पुस्तकाच्या माध्यमातून जे सामान्य नागरिक असतात, सामान्य नागरिक कुठेतरी पोलिसांची काय महत्त्वाची भूमिका असते, पोलिसांच्या कामकाजाविषयी त्यांना संपूर्ण या पुस्तकामध्ये माहिती देखील मिळते. या पुस्तकाचे दर अगदी कमी आहेत. नागरिकांनी या साहित्य संमेलनाला ज्यावेळेस येतात तर हे पुस्तक अवश्य घ्या आणि आपले पोलिसांचे कामकाजाबद्दल माहिती समजून घ्या. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. नवीन नाशिकमधील उत्तम नगर येथे युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. ही घटना CCTVत कैद झाली आहे. उत्तम नगर येथील वावरे महाविद्यालयासमोर नेहमीच टवाळखोरांचा वावर असतो. या टवाळखोरीतून हाणामाऱ्या, मुलींची छेड काढणं असे प्रकार नेहमीच घडतात. असाच एक प्रकार शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडलाय. क्षुल्लक कारणावरून वावरे महाविद्यालयासमोर 2 टवाळखोरांनी कुरापत काढून यश नागेंद्र सिंग या विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत, मारहाण करत धारदार शस्त्रानं डोक्यात वार केल्याचा प्रकार घडलाय. यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी यशला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी यश नागेंद्र सिंग यानं याबद्दल अधिक माहिती दिली आहे. आम्ही उभे होतो फ्रेंड्स लोक, त्याच्यात ते 3 जण होते अनोळखी, ते फालतू पोर होते. आम्ही म्हणजे मी वळून पाहिलं फक्त मागं. ते म्हणे काय बघतोय, फक्त एवढंच बोललो. म्हटलं काही नाही दादा. तर त्यांनी त्याच्या दुसरा होता ना तो, त्यांनी लगेच आपलं म्हणजे दादागिरी करायला लागलं, शिवाय द्यायला लागला लगेच. मी त्याला म्हणजे बोललो, म्हणजे आवाज वाढवला माझा. तर मी तो बोलला आपलं काय जाय म्हणे. तर मग म्हटलं मी कशाला जाऊ. तर त्यांनी लगेच चॉपर काढलं. मग त्याच्यात म्हणजे मारामारी झाली आमची. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक. तर नाशिक रोड जेल रोड परिसरात असंघटित कामगारांसाठी प्रथमच ई-श्रम कार्ड नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जेल रोड भागातील प्रभाग क्रमांक 18 मधील छत्रपती चौक सैलानी बाबा परिसरात जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीनं ई-श्रम कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. जेल रोड भागातील प्रभाग 18 मधील छत्रपती चौक सैलानी बाबा परिसरात जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीनं असंघटित कामगारांसाठी असलेल्या ई-श्रम कार्ड योजनेचा शुभारंभ ज्येष्ठ कामगार नेते श्री TN आडके यांच्या हस्ते संपन्न झाले. शासनाच्या वतीनं विखुरलेल्या असंघटित कामगारांच्या लाभासाठी त्यांची नोंदणी करून विविध लाभ त्यांना देण्यात येत आहेत. यातून असंघटित कामगार यांना विमा कवच, घर बांधणीसाठी सहाय्य, मातृत्व लाभ, पेन्शन यासारख्या अनेक सुविधा देण्यात येत आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांनी केलंय. महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाच्या वतीने जी ई-श्रम असंघटित कामगारांचं जे लेबर कार्ड काढण्याचे जे कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं. खऱ्या अर्थाने या जेल रोड भागाचा, या परिसराचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार, रिक्षा ड्रायव्हर, शेतमजूर, वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करणारे युवक, ही संख्या जर बघितली तर खूप मोठी आहे. आणि या दुर्लक्षित असंघटित घटकाकडे लक्ष देताना कोणी आपल्याला दिसून येत नाही. आणि तीच बाब हेरून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी कुबेर कॉर्नर या ठिकाणी ई-श्रम कार्डची मोहीम राबवण्याचं आम्ही ठरवलं आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. या मागचा हेतू एकच आहे की जो आपल्या भागातील दुर्लक्षित घटक आहे, जो आपल्या भागातील वंचित घटक आहे, जो बहुजन समाजातले कष्टकरी लोक आहेत, त्यांना या योजनेचा फायदा व्हावा. या ठिकाणी उन्नती फाउंडेशन व आमच्या जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी पुढील महिनाभर हा कार्यक्रम चालणार आहे. या प्रभाग 18 मधील नागरिकांनी, जेल रोड परिसरातील रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमासाठी
ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कामगार चळवळीमध्ये घातलं, त्यांच्या आदरणीय TN आडके साहेब, त्यांच्या कार्यकाळात अतिशय कामगारांचं चांगलं झालेलं आपण बघितलेलं आहे या जेल रोड भागात। आडके साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे OBC सेलचे संघटन सचिव रुमणे साहेब, त्यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं। आमच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले। तळागाळातील कामगारांना सक्षम करा असे आवाहन या निमित्ताने ज्येष्ठ कामगार नेते TN आडके यांनी केलंय। कुठल्याही देशामध्ये तो देश किती पुढे गेला, किती संपन्न झाला, पण तो जोपर्यंत देशामध्ये गरीब आहे, जोपर्यंत माणूस उपाशी झोपतो, त्या सगळ्या गरिबीच्या समुद्रामध्ये श्रीमंताची थोडीशी भेट जिवंत राहू शकत नाही। कधी ना कधी बुडणार। म्हणून आधी त्या तळातल्या कामगारांना, तळातल्या श्रमिकाला, तळातल्या मजुराला संघटित करा, त्यांना सक्षम करा। निदान त्यांना 2 वेळची चांगली रोटी खायला मिळेल। रोटी, कपडा, मकान, आरोग्य आणि आता ह्या गरजा म्हणजे शैक्षणिक आहेत, त्या पूर्ण करण्यात इतकी त्याची ताकद निर्माण केली तरच देश पुढे जाऊ शकेल, प्रगती करू शकेल। नाही तर त्या प्रगतीला काही अर्थ नाही, नुसती वेगळी प्रगती राहणार आहे। तसंच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे यांनीही ई श्रम कार्ड योजनेचा केलेल्या शुभारंभाचं कौतुक केले। लवकरात लवकर नेमण्यात येणार असून तर त्याची सुरुवात योगेश भाऊ मिसाळ साहेबांनी जी केलेली असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। आणि माझ्या नाशिक जिल्ह्यातील शहरातील सर्व पक्षातील पदाधिकारी नागरिकांना मी सूचना देऊ इच्छितो का आपण पण असंघटित कामगार लोकांसाठी पुढे येऊन त्यांना बळ द्यावा। तसंच शासकीय योजना ह्या निघत राहतील आणि येत राहतील आणि आलेल्या आहे। तसेच ज्येष्ठ नेते, कामगार नेते, ज्येष्ठ नेते TN आडके साहेब आहेत। मी कामगार क्षेत्रातलाच व्यक्ती आहे। 20 वर्ष माझी स्वतःची कामगार संघटना आहे, चैतन्य सभा कामगार संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। माझ्या राज्यामध्ये बरेचसे युनिट पण आहेत, फक्त आपल्या नाशिक MIDC करता आले नाही। त्याच्याबद्दल आता योगेश भाऊ भेटले, तर योगेश भाऊ भेटले पक्षाच्या वतीने आम्ही जरूर नाशिक शहरातील असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या वतीने प्रयत्न करू। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव हेमंत रुमणे, नगरसेवक जगदीश पवार, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय पगारे, शहर सरचिटणीस गौतम पगारे, सुरेखा निमसे, वंदना चाळीसगावकर, वजाहर शेख, बाबा अस्वले, निलेश सानप, रुपाली पठारे, निलेश जगताप, रमेश ताजनपुरे, योगेश इंगवले, सागर शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। या बातमीसोबत वेळ झाली का ब्रेकची। आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान। या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं। नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं पण। प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता। आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव। नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली। हे बघा ना इकडं आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर। गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक, सेंट्रल लोकेशन इन नाशिक, पिन कोड 422005, अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली एंड DT मुंबई, NAC रेटिंग B++, 2019-2024, affiliated to SPPU, college code 5181. UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coenggg.org. Landline
0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी, नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010 179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा.
उपाशी मारा आयुष्याचे सोने करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and TT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20, 365, 2020-21, 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572.
या ठिकाणी घोषणा करतो. जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. नमस्कार, ब्रेकनंतर आपलं स्वागत. आज शनिवारी संमेलनाचा दुसरा दिवस असून बालकुमार साहित्य मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. नाशिकमध्ये 94व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात होत आहे. या निमित्तानं साहित्यप्रेमी संमेलन स्थळाला भेट देत आहेत. शनिवारी संमेलनाचा दुसरा दिवस. आज होणाऱ्या बालकुमार साहित्य मेळाव्याचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लहान मुलांसोबत यावेळी गप्पा गोष्टीही केल्या. तर बालकुमार साहित्य मेळाव्याला बाल कलाकारांचे लाईव्ह शो पाहण्यास मिळाले. यामुळे मोठ्या प्रमाणात बाल रसिक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. नाशिकमध्ये 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी नाशिकच्या हुतात्मा स्मारकातून विद्रोही साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीलाही सुरुवात झाली आहे. विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद पाटील, उद्घाटक डॉक्टर गौहर रजा यांनी CBS येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडीला सुरुवात केली. पहले तो मैं ये कहना चाहता हूँ कि मैं बहुत गौरवान्वित अपने को महसूस कर रहा हूँ आप लोगों का एक हिस्सा बन करके, यहाँ विद्रोही सम्मेलन का हिस्सा बन रहे. दूसरी बात ये है कि इन्हीं सम्मेलनों ने, इन्हीं लोगों ने जो यहाँ मेरे साथ खड़े हैं, वो जनरेशन जो पीछे खड़ी हुई है, जो बच्चे हैं, उन्होंने इस देश के लोकतंत्र को आज तक बचाया है. आज तक जो बचाया गया है वो इन्हीं सम्मेलनों से, जो लोगों के दिमागों पे असर करते रहे, उनकी मानसिकता पे असर करते रहे, उन्हें ख्वाब दिखाते रहे. इन ख्वाबों ने ही हमारे लोकतंत्र को आज बचा करके, इनके ऊपर बड़ा प्रहार. इसलिए आज इस सम्मेलन की जिम्मेदारी भी बहुत बड़ी है और मैं ये मानता हूँ कि यहाँ से जो आवाज़ उठेगी वो उन लोगों को जो लोकतंत्र के खिलाफ है, जो लोकतंत्र पर प्रहार कर रहे हैं, जो आज की सरकार में बैठे हुए हैं, उन लोगों को एक करारा जवाब इसी शहर से, इसी प्रांत से एक बार फिर उठेगा और उनको पराजित करेगा. संविधानाच्या समर्थनार्थ दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी CA-NCR कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देशातून हाकलवून लावण्याच्या विरोधात या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बहुजनांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याचं मुख्य संयोजक राजू देसले यांनी सांगितलं. पूर्ण महाराष्ट्रातून संविधानाच्या सन्मानार्थ 15वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन या नाशिक शहरामध्ये होत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या देशामध्ये NRC, CA कायदे आणि या देशातल्या सर्वसामान्यांना देशातून हाकलून देण्याचं डाव करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आणि या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बहुजनांचं साहित्याला प्रेरणा देण्याकरता महात्मा फुल्यांनी दिलेल्या विचारानुसार हे साहित्य संमेलन 2 दिवस होणार आहे. यावेळी CBS येथून या दिंडीला सुरुवात होऊन शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे CBS जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गे अशोक स्तंभ या मार्गे KTHM कॉलेजमध्ये दिंडीचा समारोप करण्यात आला. दिंडीला डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, सुधाकर गायकवाड, डॉक्टर अजिज नदाफ, शशिकांत उन्हावणे, मुख्य संयोजक राजू देसले, प्राध्यापक प्रतिमा परदेशी, यशवंत मकरंद, ॲडव्होकेट मनीष बस्ते उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी मानस दोशी, नाशिक. नागरिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले मराठी मासिक दक्षताचे प्रकाशन करण्यात आले. 47 वर्षापासून दर्जेदार परंपरा असलेले नागरिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले वाचकप्रिय मराठी मासिक म्हणजे दक्षता. या पुस्तकाच्या माध्यमातून खून झालेल्या आरोपीला पोलीस कसं ताब्यात घेतात, महिलांच्या सुरक्षिततेबाबत असलेल्या संकल्पना, अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची भूमिका असे विविध विषय वेगवेगळ्या दक्षता पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनात दक्षता पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
याबाबत आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी अधिक माहिती दिली. नाशिक नगरीमध्ये आज आनंदाचा उत्साह आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे 94व्या अखिल मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनासाठी नागरिकांची आता गर्दीला सुरुवात देखील झाली. आता काही स्टॉल देखील आहेत. त्याचबरोबर आता हे जे स्टॉल आहेत दक्षता म्हणजे गेल्या 47 वर्षापासून राज्यांमध्ये नक्षलवादी असो, गुन्ह्यांची उकळ करणे, अंमली पदार्थाच्या वेळेत पोलिसांची काय भूमिका असते, महिलांच्या सुरक्षेबाबतीत काय भूमिका असतं, याचं पोलिसांच्या कामकाजाबद्दल हे पुस्तक असतं. या पुस्तकाच्या माध्यमातून जे सामान्य नागरिक असतात, सामान्य नागरिक कुठेतरी पोलिसांची काय महत्त्वाची भूमिका असते, पोलिसांच्या कामकाजाविषयी त्यांना संपूर्ण या पुस्तकामध्ये माहिती देखील मिळते. या पुस्तकाचे दर अगदी कमी आहेत. नागरिकांनी या साहित्य संमेलनाला ज्यावेळेस येतात तर हे पुस्तक अवश्य घ्या आणि आपले पोलिसांचे कामकाजाबद्दल माहिती समजून घ्या. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक. नवीन नाशिकमधील उत्तम नगर येथे युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. ही घटना CCTVत कैद झाली आहे. उत्तम नगर येथील वावरे महाविद्यालयासमोर नेहमीच टवाळखोरांचा वावर असतो. या टवाळखोरीतून हाणामाऱ्या, मुलींची छेड काढणं असे प्रकार नेहमीच घडतात. असाच एक प्रकार शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडलाय. क्षुल्लक कारणावरून वावरे महाविद्यालयासमोर 2 टवाळखोरांनी कुरापत काढून यश नागेंद्र सिंग या विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत, मारहाण करत धारदार शस्त्रानं डोक्यात वार केल्याचा प्रकार घडलाय. यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी यशला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी यश नागेंद्र सिंग यानं याबद्दल अधिक माहिती दिली आहे. आम्ही उभे होतो फ्रेंड्स लोक, त्याच्यात ते 3 जण होते अनोळखी, ते फालतू पोर होते. आम्ही म्हणजे मी वळून पाहिलं फक्त मागं. ते म्हणे काय बघतोय, फक्त एवढंच बोललो. म्हटलं काही नाही दादा. तर त्यांनी त्याच्या दुसरा होता ना तो, त्यांनी लगेच आपलं म्हणजे दादागिरी करायला लागलं, शिवाय द्यायला लागला. लगेच मी त्याला म्हणजे बोललो, म्हणजे आवाज वाढवला माझा. तर मी तो बोलला आपलं काय जाय म्हणे. तर मग म्हटलं मी कशाला जाऊ. तर त्यांनी लगेच चॉपर काढलं. मग त्याच्यात म्हणजे मारामारी झाली आमची. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. जागर जनस्थानसाठी सागर चौधरी, नाशिक. तर नाशिक रोड जेल रोड परिसरात असंघटित कामगारांसाठी प्रथमच ई-श्रम कार्ड नोंदणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जेल रोड भागातील प्रभाग क्रमांक 18 मधील छत्रपती चौक सैलानी बाबा परिसरात जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीनं ई-श्रम कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. जेल रोड भागातील प्रभाग 18 मधील छत्रपती चौक सैलानी बाबा परिसरात जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीनं असंघटित कामगारांसाठी असलेल्या ई-श्रम कार्ड योजनेचा शुभारंभ ज्येष्ठ कामगार नेते श्री TN आडके यांच्या हस्ते संपन्न झाले. शासनाच्या वतीनं विखुरलेल्या असंघटित कामगारांच्या लाभासाठी त्यांची नोंदणी करून विविध लाभ त्यांना देण्यात येत आहेत. यातून असंघटित कामगार यांना विमा कवच, घर बांधणीसाठी सहाय्य, मातृत्व लाभ, पेन्शन यासारख्या अनेक सुविधा देण्यात येत आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांनी केलंय. महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाच्या वतीने जी ई-श्रम असंघटित कामगारांचं जे लेबर कार्ड काढण्याचे जे कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं. खऱ्या अर्थाने या जेल रोड भागाचा, या परिसराचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार, रिक्षा ड्रायव्हर, शेतमजूर, वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करणारे युवक, ही संख्या जर बघितली तर खूप मोठी आहे. आणि या दुर्लक्षित असंघटित घटकाकडे लक्ष देताना कोणी आपल्याला दिसून येत नाही. आणि तीच बाब हेरून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी कुबेर कॉर्नर या ठिकाणी ई-श्रम कार्डची मोहीम राबवण्याचं आम्ही ठरवलं आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. या मागचा हेतू एकच आहे की जो आपल्या भागातील दुर्लक्षित घटक आहे, जो आपल्या भागातील वंचित घटक आहे, जो बहुजन समाजातले कष्टकरी लोक आहेत, त्यांना या योजनेचा फायदा व्हावा. या ठिकाणी उन्नती फाउंडेशन व आमच्या जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी पुढील महिनाभर हा कार्यक्रम चालणार आहे. या प्रभाग 18 मधील नागरिकांनी, जेल रोड परिसरातील रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कामगार चळवळीमध्ये घातलं, त्यांच्या आदरणीय TN आडके साहेब, त्यांच्या कार्यकाळात अतिशय कामगारांचं चांगलं झालेलं आपण बघितलेलं आहे या जेल रोड भागात. आडके साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे OBC सेलचे संघटन सचिव रुमणे साहेब
त्यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं, आमच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. तळागाळातील कामगारांना सक्षम करा असे आवाहन या निमित्ताने ज्येष्ठ कामगार नेते TN आडके यांनी केलंय. कुठल्याही देशामध्ये तो देश किती पुढे गेला, किती संपन्न झाला, पण तो जोपर्यंत देशामध्ये गरीब आहे, जोपर्यंत माणूस उपाशी झोपतो, त्या सगळ्या गरिबीच्या समुद्रामध्ये श्रीमंताची थोडीशी पेट जिवंत राहू शकत नाही, कधी ना कधी बुडणार. म्हणून आधी त्या तळातल्या कामगारांना, तळातल्या श्रमिकाला, तळातल्या मजुराला संघटित करा, त्यांना सक्षम करा. निदान त्यांना 2 वेळची चांगली रोटी खायला मिळेल. रोटी, कपडा, मकान, आरोग्य आणि आता ह्या गरजा म्हणजे शैक्षणिक आहेत त्या पूर्ण करण्या इतकी त्याची ताकद निर्माण केली तरच देश पुढे जाऊ शकेल, प्रगती करू शकेल. नाही तर त्या प्रगतीला काही अर्थ नाही, नुसती वेगळी प्रगती राहणार आहे. तसंच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमने यांनीही ई श्रम कार्ड योजनेचा केलेल्या शुभारंभाचं कौतुक केले. लवकरात लवकर नेमण्यात येणार असून तर त्याची सुरुवात योगेश भाऊ मिसाळ साहेबांनी जी केलेली असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि माझ्या नाशिक शहर जिल्ह्यातील, शहरातील सर्व पक्षातील पदाधिकारी, नागरिकांना मी सूचना देऊ इच्छितो का आपण पण असंघटित कामगार लोकांसाठी पुढे येऊन त्यांना बळ द्यावा. तसंच शासकीय योजना ह्या निघत राहतील आणि येत राहतील आणि आलेल्या आहे. तसेच ज्येष्ठ नेते, फ्री कामगार नेते, ज्येष्ठ नेते TN आडके साहेब आहेत. मी बी कामगार क्षेत्रातलाच व्यक्ती आहे. 20 वर्ष माझी स्वतःची कामगार संघटना आहे, चैतन्य सभा कामगार संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. माझ्या राज्यामध्ये बरेचसे युनिट पण आहेत, फक्त आपल्या नाशिक MIDC करता आले नाही. त्याच्याबद्दल आता योगेश भाऊ भेटले, तर योगेश भाऊ भेटले पक्षाच्या वतीने आम्ही जरूर नाशिक शहरातील असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या वतीने प्रयत्न करू. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव हेमंत रुमने, नगरसेवक जगदीश पवार, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय पगारे, शहर सरचिटणीस गौतम पगारे, सुरेखा निमसे, वंदना चाळीसगावकर, वजाहर शेख, बाबा अस्वले, निलेश सानप, रुपाली पठारे, निलेश जगताप, रमेश ताजनपुरे, योगेश इंगवले, सागर शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. या बातमीसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.